बघ फ्रेम मध्ये का मी बघ. हा रे एकदम खतरनाक. खरंच सांग. हा कर चालू सांग. हा ना. करतो उद्यापासून मी पण चालू सांग. काय करू आत्तापासून. हे गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आपण चाललेलो आहे आता कुठं माहिती आहे, आज सुट्टी आहे आपल्याला तरी काम करायला चाललेलं आहे. एका ठिकाणी आपल्याला CCTV कॅमेरे त्यांची शिफ्टिंग करायची, म्हणजे समजा घरामध्ये आहे तर घराच्या बाहेर करायचे असा विषय नाही का. आणि रात्री आलेलो आहे मी 3ला, परत सकाळी 7ला उठलो, आवरलं बिवरलं. आता वाजलेले 11:15 आणि आता निघायचं आहे. माणूस शोधत होतो कोणतरी, बट माणूस नाही भेटला. तर चला काही जाऊ द्या, उपयोग नाही कोणाला शोधून, निघू आपण आपल्या कामाला. तर आता आपण आहे ना आपली जी टूल बॅग आहे ती घेतलेली बसंतीवर, आणि आता आपण निघतोय सौसरीला जाण्यासाठी. तर चला काहीच जाऊ, कारण इथंच आपल्याला खूप टाईम होऊन गेला नाही का. आणि रात्री एक आपल्यासोबत स्कीम झालेली, ती थोड्या वेळाने सांगेल तुम्हाला. माझं काम झालं का मग काहीच अवतार बघा कसं झालेलं आहे माझं. कॅमेरे फिट करायला आलो होतो आणि त्याच्यात इथं जे लोकेशन आहे असं खतरनाक आहे नाही बघा. ही नदी आहे गाईस, आणि हे बघा थांबा तुम्हाला आहे ना मी हे बघा गाईस काय खतरनाक व्ह्यू दिसला का. थांबा लांबून दाखवतो गाईस. हे बघा डायरेक्ट नदी गाईस नाही का. आणि त्याच्यात कॅमेऱ्यांचं काम होत आलेलं आहे आपलं. हे बघा हे बघा एक इकडं लावला, एक त्यात इथून वायर गेली तिकडं, आणि एक इथं, आणि एक त्या कोपऱ्याला. आता फक्त कनेक्शन बाकी आहे चालू करून द्यायचं. एकदम खतरनाक विषय. आपलं सगळं कॅमेऱ्याचं जे काम वगैरे होतं ते सगळं झालं. तुमचा भाऊ आला घरी येऊन मस्त फ्रेश झाला, आणि त्याच्यात आपल्या सिद्धार्थ भाऊने आपल्याला फोन केला होता का म्हणे देवी मंदिरला जायचं आहे आपल्याला, आणि म्हणे तू जेवण कर, मी लगेच येतो तोवर गाडीला पाणी मारून. मी जेवण केलं, कपडे बदलले, फ्रेश पण झालो, आणि त्याच्या इथं पण आलो तरी तो आणून गाडीच पुसतोय बघा. आणि हाच तो नालायक. गाडी बघ तुझ्यापेक्षा जास्त चमक. गाईस त्या दिवशीच मी सांगितलं होतं तुम्हाला, गोदा पार्कला चाललो होतो आम्ही तेव्हाच, का हा पोरगा कधीच वेळेवर येत नाही. मी उद्या मेलो पण ना खोटं आहे. हा तेव्हा येईल मी 10व्याला लवकर येईल. 10व्याला येईल, मौतीला येणार बा. बरं ना, मौतीला लिंगाला तर 10व्याला पोहोचल ना. असं काही आहे का. मग आपल्या घराचं किती अंतर आहे रे आपल्या दोघांचं. 1 किलोमीटर बघितलं ना गाईस किती, 1 किलोमीटर. तंगडे ताणत आलो तरी इथपर्यंत येऊन जाऊ. आणि हा गडी काय म्हणतोय बघा, लाज नावाची काही हे असते. गरिबी आली की तू विकून खाल्ली. आणि रात्री त्याच्यात मला म्हणतो म्हणे किती नुकसान झालं म्हणे तुझं. मला सांग तू म्हणे नुकसान किती झालं. ते भाऊ 10 लाख रुपये दे ना. गाईज बरं झालं आठवण आली. काल रात्री आमच्यासोबत एक स्कीम झाली. काय माहिती, आम्ही मीटरमधून लाईट घेतली होती, आणि आमची लाईट चालू होती, आणि मीटरमधून वायर निघेली होती. आमचा सिद्धार्थ भाऊ उलतर कापरा विषय चालू होता भाऊचा. तर आम्ही थोड्या वेळाने जाणार आहे तसे. वाजता ते पण सांग. रात्री 3 वाजता झालेलं आहे गाईज. रात्री 3 वाजता फाटून तर माझी पण हातात आली होती, पण मी त्याला बोललो होतो की शांत बस नाही का, दाखवायचं नसतं. दाखवली नाही का. हा दाखवली नाही. काहीच थोड्या वेळाने आपण जाणार आहे तिथं पण, का नेमकं काही विषय होता नाही. पण आलेलं आहे आता ITला ॲडमिशन घेण्यासाठी, ते पण फुकटमध्ये. बरोबर ना भाऊ. बरोबर. हां तर हे कॉलेज आहे पूर्ण काहीच. हे बघा हे, त्यानंतर हे पूर्ण कॉलेज आहे. आता तिथे जाऊन सरांना भेटून काय म्हणते बघू. त्यासाठी म्हणजे ॲक्च्युली आपल्याला जे काम होतं भगूरला, ते काम करून आलो आपण. ITचं एक कॉलेज होतं, तर तिथं काही इलेक्ट्रिशियनचा कोर्स वगैरे होता. तर सिद्धार्थ भाऊ म्हणे मला कोर्स करायचा. म्हटलं ठीक आहे. तर मग तुमचा भाऊ पण म्हटला ठीक आहे मी पण करून घेतो नाही का, फ्युचरमध्ये कधी पण कामं येऊ शकते. नाही लोकांचे कामं तर आपले घरातले कामं आपण करू शकतोय नाही का. आणि सिद्धार्थ भाऊ आता म्हणतोय की बसायचं आहे म्हणे मला, पाय दुखायला लागला आहे. आणि आम्ही कुठे माहिती कायचं आहे बघा, जंगलामध्ये डायरेक्ट. आणि कशासाठी आलो होतो फक्त बघ फ्रेम मध्ये का मी बघ. हा रे एकदम खतरनाक. खरंच सांग. हा कर चालू सांग. हा ना. करतो उद्यापासून मी पण चालू सांग. काय करू आत्तापासून. फायनली तुमचं भाऊ आलेलं आहे मस्त घरी, आणि घरी येऊन आपण लगेच कपडे बिपडे चेंज केले आहे. बट आपलं थोडंसं मटेरियल आलेलं आहे, ते मटेरियल आपण चाललो आहे आता घेण्यासाठी. कारण उद्या दुपारनंतर आपल्याला काम करायचं आहे म्हणून फायर एक्सटिंग्विशरचं. आत्ताच करायचं होतं, बट पाय दुखतोय खूप माझा नाही.
आणि अजून एक काम पण आहे, एका ठिकाणी जायचं आहे, त्याच्यामुळं चाललो नाही तर नाईटलाच काम वाढणार होतं आज. काहीच आहे बघा आपलं मटेरियल आलेलं आहे एवढी पिशवी भरून आहे. म्हणजे बॉक्स होता पण त्याला पिशवीत टाकून घेतलं नाही समोर. आणि आपल्या समोर बघा स्टँडर्ड भिकारी उभा आहे. काय माहिती कोणाला बाय बाय करत राहतो नाही का फोनवर सारखं. जाम भूक लागलेली आहे आणि जेवायला काय माहिती गाईस, हुसळ भात चपाती. हे बघा, दिस इज हुसळ, दिस इज त्याच्या खाली भात, दिस इज चपाती, दिस इज सब्जी. आपल्याला रस्सा जास्त लागतो त्याच्यामुळे रस्सा जास्त घेतो आपण, वखर कमी घेतो. सो गाईस, तर मस्त आता झाले तुमच्या भाऊचं जेवण करून मस्त गोळ्या वगैरे घेतल्या आणि आपली हक्की लगेच आली आपल्यापाशी झोपायला. हक्की ऐ हक्की ऐ ऐ चल जायचं, चल मी चाललो तांबाटे खायला. ऐ हे बघा गाईस, तिकडे ढकलतो इकडे येते, डेंजर आहे का नाही. तर चला गाईस, गुड नाईट. झोपतो मी आता नाही का, कारण काल रात्री 3 वाजता आलेले आणि झोप माझी झालेली नाही. आणि आय होप की गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चलो, जय महाकाल.